निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणी बोलीतून भाषणाला सुरुवात करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला। बट्टा पिंपळनेर वालासले म्हणा रामराम अशा शब्दात त्यांनी जनतेला साथ घालताच सभास्थळ टाळ्यांनी दणाणून गेले। सभेला विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती। यावर भाष्य करत शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींचा आवाज आज थोडा कमी आहे, पण 2 तारखेपर्यंत तो अधिक जोमाने वाढला पाहिजे। लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की ही योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली असून काही लोकांनी कोर्टात जाऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मी लाडकी बहीण योजना कायम ठेवली। तुमचा भाऊ असताना ही योजना कधीही बंद होणार नाही। तुमच्या आशीर्वादामुळेच आज मी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास पूर्ण करू शकलो असं सांगत त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला। एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे काही लोकांना हे सहन झाले नाही। जे खातात त्यांनाच मळमळ होते। आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केलाय, त्या ठिकाणी त्यांना नेलं पाहिजे अशी टीका त्यांनी केली। महायुती सरकारवर गेल्या 2.5 वर्षात टीका झाली, आरोप प्रत्यारोप झाले, शिव्याही घातल्या गेल्या, मात्र मी कधीही चिंता केली नाही, कारण माझ्या सोबत लाडक्या बहिणी उभ्या होत्या असे शिंदे म्हणाले। त्यांच्या आरोपांना मी बोलून उत्तर दिले नाही, त्याऐवजी कामातून उत्तर दिले। त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा विजय मिळाला असंही त्यांनी यावेळी सांगितले। नगर परिषद निवडणुकीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, पिंपळनेर नगर परिषदेत आपला झेंडा फडकवायचा आहे। पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत आपण इतिहास रचायचा आहे। पिंपळनेर शहरातील भाजपा शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत ते पुढे म्हणाले, मंजुळा गावित आणि तुळशीराम गावित यांनी कंबर कसली आहे, त्यामुळे यावेळी पिंपळनेर परिषदेत पहिला नंबर आपलाच येणार। या जाहीर सभेला मोठ्या संख्येने महिला, तरुण, शेतकरी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। नमो शेतकरी सन्मान योजना मी मुख्यमंत्री असताना काढली। 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आपण दरवर्षी भरतो। पीक विमा योजना असेल, अशा अनेक योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या। शेतकरी देखील संकटात आहे अतिवृष्टीमुळे। त्याला देखील आपल्या सरकारने महायुतीने 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही। शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडण्याचं काम आम्ही करणार नाही, हा देखील शब्द मी आपल्याला देतो। खरं म्हणजे या ठिकाणी अनेक योजना केलेल्या आहेत, ते योजना सांगायला मी गेलो तर दिवस पुरणार नाही, आणि म्हणून काही लोक या ठिकाणी कुठल्याही पक्षात जाऊ दे पण सत्ता आपल्या घरात असू दे अशा प्रकारचं जी वृत्ती आहे, गिरे तो भी टांग ऊपर वाली जी बात आहे, त्याला तुम्ही कायमचा धडा शिकवायचा आहे। शिकवणार ना? तुम्ही विकासाला मत देणार ना? मंजुळाताईंनी काम केलेला मत लोक काम स्वीकारणार ना? एकदम हळू आवाज काय येतोय? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, किती गे लुपाछुपी केली तर जनता सगळ्यांना ओळखतोय। आणि म्हणून चोरीचा मामला जो आहे, मला मगाशी तुळशीराम सांगत होते, चोरीचा मामला तिकडे तिकडे बोंबला असं चालू आहे, पण इथं कोंबडीचं अंड कुठलं आणि कोकिळेचं अंड कुठलं हे जनता जाणते, ओळखते। आणि म्हणून 2 तारखेला बरोबर सर्व लोक या ठिकाणी धनुष्य बाणाचं बटन दाबल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। कारण आपला बाळासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं, 80% समाजकारण। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, पिंपळनेर, धुळे।